बेहदची परम महाशांती। आजचा व्हिडिओ आपण तंत्रमंत्र भाग 2 यामधून घेतलेला आहे। अनेक धर्मात ज्या अनेक तंत्रविद्या आतापर्यंत चालत आलेल्या आहेत त्या तुलनेत सनातन धर्मामध्ये मात्र थेट माहिती दिलेली आहे की जर तुम्ही महाकालीची उपासना केली तर तुम्हाला तिच्याकडून शक्ती आणि सिद्धी प्राप्त होतात। या पद्धतीचे वैशिष्ट्य विचारल्यावर बापूजी म्हणतात की आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितले आहे की आपल्याकडे महाकाल, महाकाली, रुद्र, भद्र अशा वेगवेगळ्या रूपांची तपस्या केली जाते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद रूपाने सिद्धी प्राप्त केल्या जातात। पण असुरांचे आराध्य मात्र फक्त एकच शैतान असतो आणि असुर शैतानाकडून शक्ती घेतात। पण शैतानाचे गुरु कोण आहेत असे विचारले असता बापूजी म्हणतात की शैतान म्हणजे असुर आणि असुर ब्रह्मदेवांची आराधना वरदान मिळवण्यासाठी करतात। म्हणजेच असुरांचे गुरु ब्रह्मदेव आहेत। अनंतभाई आता शंका काढतात की नास्तिक आणि इतर धर्म काही ब्रह्मा महादेव यांना मानणार नाहीत ना। तसेच आपले सर्व भारतीय धर्म पंथ सुद्धा कुण्या एकाच देवाला मानत नाहीत ना। मग तंत्रमंत्र याचे फळ म्हणजे पुण्य किंवा पाप कुणाला लागेल। जसे समजा महाकालीने एका मांत्रिक व्यक्तीला आराधना केल्यानंतर जर शक्ती दिली आणि जर त्या मांत्रिकाने या शक्तीचा दुरुपयोग करत एखाद्या व्यक्तीला त्रास दिला तर त्याचे फळ कुणाला मिळेल, तांत्रिकाला की महाकालीला। यावर बापूजी उत्तर देतात की कुठल्याही कर्माच्या मागे जी प्रेरक शक्ती असेल तिलाच ह्याचे बरे वाईट फळ मिळेल। शिवाय जो त्या बऱ्या वाईट कर्माचे माध्यम होईल त्याला पण सूक्ष्ममध्ये याची शिक्षा मिळेल आणि ती शिक्षा आत्म्याच्या शक्तीमध्ये ऱ्हास अशा स्वरूपाची असते। याप्रमाणे ज्याची शक्ती आहे आणि जो शक्ती वापरत आहे त्या दोघांनाही त्यांच्या कर्मबंधनानुसार शिक्षा मिळेल। आता शंका म्हणून बापूजींना विचारण्यात आले की हे तर त्या तांत्रिकाला माहीत असेल ना की अशा कृत्यामुळे आपले कर्मबंधन तयार होत आहे, म्हणूनच तर ते भूत प्रेत पिशाच यांना हाताशी धरून आपले काम करून घेतात का। यावर बापूजी म्हणतात की यालाच तर प्रज्ञापराध म्हणतात ना। म्हणजेच जरी बुद्धीला माहिती असेल की असे कृत्य केल्यानंतर आपण पापाचे भागीदार होऊ तरी पण बुद्धिमान हे पापाचार करतात। उदाहरणार्थ ब्रह्मदेवांना महादेवांना माहिती नसेल का की असुरांना वरदान दिल्यानंतर ते त्याचा गैरवापर करतायत। त्रिपुरासुराला ब्रह्मदेवानीच तयार केले ना आणि अशा असुरांना मारण्यात त्रिदेव आणि महादेवींची युक्ती आणि शक्ती खर्च करावी लागते। एवढेच नाही तर हे त्रिदेव सुद्धा जेव्हा आपसात लढतात तेव्हा सुद्धा यांचीच शक्ती कमी होते ना। आता बापूजींच्या समोर प्रश्न मांडण्यात आला की या सगळ्याचं शेवट काय होणार। हे देवासूर असेच आपल्या बुद्धीचा गैरवापर करत राहतील का ज्यामुळे सर्वत्र तमोप्रधानता वाढेल। तर यावर बापूजी म्हणतात की असे पहा की जेव्हा कलह युगामध्ये तमोप्रधानता अतिप्रमाणात वाढते तेव्हा मग रचनाकार विनाश करवून घेतो। समजा अर्धप्रलय झाला तर निदान वायुमंडळ बदलल्याने सत्ययुग त्रेता द्वापर युगापर्यंत तरी तात्पुरती का होईना पण या आसुरी शक्तींपासून मुक्ती मिळेल ना। यावर अनंत भैया प्रश्न विचारतात की हे काम महादेव आधीच करू शकतात की नाही। त्यांनी महाकालीच्या रूपांना सांगावे की अशा आसुरी शक्तींना मदत करू नये। यावर बापूजी हसत म्हणतात की पाणी तिथेच तर मूर्तय ना। यासाठी सर्व देवतांना आपला अहम सोडावा लागेल, त्रिदेवांना आपसात भांडण सोडावे लागेल, त्रिदेवींना सुद्धा आपसात गुण्यागोविंदाने राहावे लागेल। असे केल्यानंतर ब्रह्मांड व्यवस्थित चालेल। पण त्रिदेव आणि त्रिदेवी सुद्धा आपल्या शक्तींचा गैरवापर करतायत। यांना आणि सर्वांनाच त्रिगुणातीत बनून सर्व विकार सोडून परमधामापर्यंत जायचे लक्ष ठेवले पाहिजे। परमधामापर्यंत गेल्यानंतर आपल्याला ब्रह्मस्वरूप होता येईल। ब्रह्मस्वरूप होण्यासाठी ब्रह्मज्ञान आवश्यक आहे, मनाचा निग्रह आवश्यक आहे। ब्रह्मज्ञानी सत्व रज तम या सर्व गुणांच्या त्रिदेवांच्या वरती परमधामामध्ये निराकार अवस्थेत जाऊन पोचतात। पुढे बापूजी स्पष्टीकरण देतात की समजा कुणी ब्रह्मज्ञानी व्यक्ती आहे आणि त्याच्यावरच कुणी तांत्रिक विद्या आजमावली तर ती त्याला काहीच बाधा करू शकणार नाही, कारण त्या ब्रह्मस्वरूपाचा जो ऑरा आहे
त्याला या ब्रह्मांडातील कोणतीही नकारात्मक शक्ती भेदू शकणार नाही, कारण त्याचे सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर सर्व काही चार्ज झालेले असते. जर एखादे असे कोणी भूत प्रेत या ऑराला शिवायचा जरी प्रयत्न करेल तर ते स्वतःच मुक्त होऊन जाईल, किंवा त्या भूत प्रेताचा मालक जो तांत्रिक मांत्रिक असेल त्यालाच बाधा करेल. कित्येक वेळेस मनुष्य शरीरात सुद्धा असे पॉवरफुल आत्मे असतात ज्यांना बघून भूत प्रेत पळून जातात, कारण शक्तिशाली आत्म्यांवर हे भूत प्रेत प्रभाव टाकत नाहीत आणि केवळ शक्तिहीन माणसावरच प्रभाव टाकू शकतात. शिवाय बेहदचे आत्मे जे आत्मस्वरूपात राहतात आणि आपला ऑरा त्रिवार लॉक करतात त्यांना पण भूत प्रेत काहीच बाधा करत नाहीत, कारण ऑरा पांढरा शुभ्र आहे. शिवाय ऑरा लॉक पण केलेला असेल तर हे नकारात्मक आत्मे त्या ऑराला शिवूसुद्धा शकत नाहीत, कारण त्या भूत प्रेत आत्म्याला पण माहिती असते की मी या ऑराच्या जवळपास गेलो तर नक्कीच मुक्त होऊन जाईन, म्हणजेच माझे अस्तित्वच संपून जाईल. म्हणूनच असे नकारात्मक आत्मे पॉवरफुल ऑराच्या जवळपास पण फिरकत नाहीत. बापूजी आता सर्वांना परम शांती म्हणून आशीर्वाद देत आहेत. श्रोते हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा. तसेच बापूजींचे मराठी चॅनल आहे त्याला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. तसेच बापूजींचे एक हिंदी पण चॅनल आहे यूट्यूबवर ज्याचे नाव आहे बापूजी दशरथभाई पटेल. त्यावर सुद्धा बेहदच्या ज्ञानाचे भरपूर व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पहा. व्हिडिओजना भरपूर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही असे केल्याने आम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा तुमच्यासमोर बापूजींच्या ज्ञानाचे नवनवीन व्हिडिओ आणण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.